मिस्टर बीस्ट माहिती आहे का तुम्हाला? मिस्टर बीस्टनी 10 वर्ष अगोदर म्हणजे 2015मध्ये व्हिडिओ बनवला होता एक, की 10 वर्षानंतर मी कुठे असेल. त्यांनी एक स्वतःबद्दल विचार सांगितला. तर त्याच्यामध्ये त्यांनी विचार केला होता की 10 वर्षानंतर म्हणजे 2025मध्ये माझे कमीत कमी 1 मिलियन सबस्क्रायबर असायला पाहिजे. तर ज्यांना मिस्टर बीस्टबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी म्हणून सांगतो, जवळपास 450 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहे त्याचे 2025-26मध्ये. आणि तो जगातील एक नंबरचा यूट्यूबर आहे की ज्याचे सर्वात जास्त सबस्क्रायबर्स आहेत. म्हणजे याच्यामधून तुम्हाला काय एक आयडिया येते की तुम्ही माहिती का स्वतःला नेहमी अंडर एस्टिमेट करता किंवा कधी कधी ओव्हर एस्टिमेट करता. बट तुम्हाला सुरू करण्यासाठी काहीतरी करून बघण्यासाठी एक ट्राय देण्यासाठी माहिती का ना तुम्हाला स्वतःला अंडर एस्टिमेट करण्याची गरज आहे ना ओव्हर एस्टिमेट करण्याची गरज आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त एक करण्याची गरज आहे. तुम्हाला कधीच म्हणजे फ्युचरची एक आयडिया कधीच नाही भेटू शकत की तुम्ही काहीतरी 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर कुठे असणार आहे. जर तुम्ही कोणतीही एक गोष्ट जर एका लाईन करत गेले ना कंटिन्यू, तर तिचे रिझल्ट 5 वर्षांनी 10 वर्षांनी म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत असे असतात. पण आपलं चुकतं कुठं, आपण ती गोष्ट कंटिन्यूच करत नाही. कुठतरी एक सुरुवात करतो, फक्त 8, 10, 15 दिवस महिनाभर करतो, त्यानंतर सोडून देतो, सगळ्या गोष्टी संपून जातात. हे नका करू, कारण नंतर जी रिग्रेट होते की नाही भयानक असते, भयानक. तर हे करू नका. ट्राय करा काहीतरी, लाईक करा व्हिडिओला, फॉलो करा. बाय.